गुढीपाडवा 2025 सूर्यदेवाने स्वतः लिहिलेल्या या 5 शुभ घटना नक्की घडणारच। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे। गुढीपाडवा 2025 हे 30 मार्च 2025 रोजी येत आहे। त्या दिवशी चंद्र मेष राशीत, सूर्य मीन राशीत, तर शनी कुंभ राशीत आहे। कुंभ राशीसाठी यावेळी शनी महाराज स्वराशीत म्हणजे अत्यंत बलवान आणि कर्मफलदायक आहेत। सूर्य आणि गुरु दोघेही 2 वेळा भाग्यस्थानावर प्रभाव टाकत आहेत। या कालखंडात शाश्वत योग, धनिष्ठा नक्षत्र प्रभाव आणि सौभाग्य योग सक्रिय आहेत। सूर्यदेव कुंभ राशीच्या पत्रिकेत काय घडवत आहेत? गुढीपाडव्याला सूर्य नवचक्र आरंभ करतो। कुंभ राशीसाठी सूर्य आत्मा, सत्ता, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासाचा अधिपती आहे। या दिवशी सूर्य मीन राशीत असला तरी पुढील 30 दिवसांमध्ये त्याचा प्रचंड सकारात्मक परिणाम होणार आहे। एक आर्थिक समृद्धीचे नवे दार खुले होणार आहे। धनयोग आणि अभियोग, गुढीपाडव्याच्या दिवशी धन स्थानाचा अधिपती गुरु नवमस्थानात आहे। लाभ स्थानावर शुक्राची विशेष दृष्टी आहे, ज्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढतील। जर तुम्ही व्यावसायिक असाल तर नवीन भागीदारी, करार किंवा गुंतवणूक सुरू करून मोठा नफा मिळवू शकता। नोकरदारांसाठी वरिष्ठांची कृपा होऊन प्रमोशन किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे। जुनी थकबाकी, कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी योग्य काळ आहे। खास स्टेप, गुढीपाडव्याला नवीन तिजोरी विकत घेऊन तिला गंध, अक्षता आणि सोन्याचे नाणे ठेवून पूजन करा। श्री सूक्ताचा 21 वेळा जप करा। 2 स्थावर मालमत्ता, घर, वाहन खरेदीचे योग प्रबळ आहेत। कुंभ राशीच्या चतुर्थ भावावर गुरुची पंचम दृष्टी आहे, ज्यामुळे घर विकत घेणे, नवीन गाडी घेणे किंवा जागा खरेदी करण्याचे शुभ योग तयार होत आहेत। या काळात बांधकाम व्यवसाय, रिअल इस्टेटशी संबंधित व्यवहार किंवा शेतीतील जमीन खरेदीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे। घटना उदाहरण, जे कुंभ राशीचे लोक दीर्घकाळापासून स्वतःच्या घरासाठी प्रयत्न करत होते, त्यांना यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी व्यवहाराची सुरुवात करणे अत्यंत शुभ ठरेल। वाहन खरेदीसाठी हा शुभ मुहूर्त आहे, विशेषतः सफेद, लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वाहनांची निवड करा। उपाय, वास्तुशांतीच्या दिवशी गुढीपाडव्याला घरात सूर्यसूक्ताचा पठण करावा। नवीन घरात प्रवेश करताना 7 प्रकारचे धान्य दान करावे। 3 विवाह, प्रेम संबंध आणि कुटुंबात शुभ घटनांचा वर्षाव। सप्तम भावावर शुक्राची विशेष कृपा आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सौम्य संयोग आहे। विवाहासाठी उशीर होत असेल तर यावर्षी योग्य स्थळ प्राप्त होईल। प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी स्थिरता आणि विश्वासाचा पाया मजबूत होईल। विवाहित दाम्पत्यांसाठी बाळ आगमनाचा शुभ समाचार मिळेल। प्रतिकूलतेवर मात कशी करावी? ज्या लोकांच्या पत्रिकेत सप्तमस्थानी पापग्रहांची स्थिती आहे, त्यांनी शुक्रवारी स्त्री शक्तीची पूजा करावी। गुढीपाडव्याच्या दिवशी 7 कन्यांना भोजन घालून वस्त्र व दक्षिणा द्यावी। 4 परदेश गमन आणि तीर्थयात्रा साध्य होणार। भावावर सूर्य आणि गुरु दोघांची दृष्टी आहे, त्यामुळे धर्म, अध्यात्म प्रवासाचे योग बलवान आहे। शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होईल। काहींसाठी तीर्थक्षेत्री विशेष यश मिळेल, जसे की काशी, तिरुपती, शिर्डी येथे यात्रा। विशेष सूचना, परदेश प्रवासासाठी अर्ज करताना गुढीपाडव्याला आपल्या पासपोर्टवर हळदी कुंकू लावून गुढी समोर ठेवणे, यामुळे अडथळे दूर होतात। प्रवासानंतर आपल्या मातृभूमीसाठी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला। 5 समाजात प्रतिष्ठा, मान, सन्मान आणि नेतृत्व मिळेल। सूर्य आत्मविश्वास आणि नेतृत्व याचे प्रतीक आहे। कुंभ राशीच्या द्वितीय भावावर प्रकाश टाकतो आहे। समाजसेवा, राजकारण किंवा सार्वजनिक क्षेत्रात असलेल्या कुंभ राशीच्या लोकांना नेतृत्वाची संधी मिळेल। शिक्षक, लेखक, वक्ते, समाजसेवक,
वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना सन्मान चिन्हे किंवा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. विशेष उपाय: गुढीपाडव्याला सकाळी लवकर उठून तांदूळ आणि गूळ सूर्याला अर्घ्य द्या. दुपारी 12 वाजेच्या आत आदित्य हृदय स्तोत्र पठण करा. समाजात मदतीची भावना जागृत ठेवून 10 गरजूंना भोजन द्या. कुंभ राशीसाठी गुढीपाडवा 2025 चे महत्त्वाचे योग आणि गृहस्थितीचा अभ्यास. कुंभ राशीसाठी गुढीपाडव्याचे विशेष उपाय: शुभ शक्ती स्थळांचा प्रभाव वाढवणारे. 1. गुढीपाडव्याला हनुमान मंदिरात जाऊन नारळ अर्पण करा, शनी कृपा वाढेल. 2. ओम सूर्याय नमः या मंत्राचा 118 वेळा जप करा, मनोबल वाढेल. 3. गुढीवर झेंड्याला 5 सुपाया आणि 5 नवीन पाकळ्या बांधा, गृहकल मिटेल. 4. लहान मुलांना वही, पेन दान करा, विद्या आणि बुद्धिबळासाठी शुभ राहील. 5. गुढीपाडव्याला पितृतुल्य वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद घ्या, त्यांच्या सेवा दानामुळे भाग्योदय होतो. गुढीपाडवा 2025 हा कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन यश, संपत्ती आणि प्रतिष्ठेचा सूर्य उगवणारा दिवस आहे. सूर्यदेव स्वतः या राशीच्या लोकांवर कृपा करून आयुष्यातील अडथळे दूर करत आहेत. गोडी उभारताना मनोभावे संकल्प करा, हे सूर्यदेवा, माझ्या जीवनात नवीन प्रकाशाचा आरंभ होऊ दे आणि यावर्षी तुमच्या आयुष्याला उजाळा मिळेल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.